मुंबई म्हणजे बॉलिवूड, मरीन ड्राईव्ह, चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया, ताज आणि बरंच काही. मुंबई म्हणजे मायानगरी, 7 बेटं मिळून तयार झालेलं शहर. मुंबई म्हटलं की बँड्रामधला शाहरुखचा मन्नत, जुहूमधला अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला, अशी सर्व मुंबईची खासियत डोळ्यांसमोर येते. पण सध्या मुंबईतला धारावी रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट फारच चर्चेत आहे. या निमित्तानं आज आपण भारतातल्याच नाही तर आशियामधल्या सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा इतिहास बघणार आहोत. घरात गेल्यावर अगदी 10 पावलं टाकल्यावर संपणारं ते घर हे तिथं राहणाऱ्या लोकांसाठीच. बाकी जगात झोपडपट्टी म्हणूनच ते कुख्यात. 2 किलोमीटरमध्ये पसरलेल्या या जागेत 60,000पेक्षा जास्त झोपड्या आणि साधारणपणे 12 लाख लोक राहतात. स्लमडॉग मिलेनियर आणि गल्ली बॉय सारख्या सिनेमांमुळे याला जास्त प्रसिद्धी मिळाली. या धारावीचा इतिहास काय आणि ते कसं वसवलं गेलं याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी केतकी आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सर्वात आधी आपण बघूयात 16व्या शतकापासून धारावीचा सुरू झालेला इतिहास. 16व्या शतकात मुंबईच्या 7 बेटांवर हक्क दाखवणारे पोर्तुगीज आले. त्यांनी बँड्रामध्ये एक छोटासा किल्ला आणि चर्च बांधला. पण तेव्हा धारावीमधल्या कोळी मच्छीमार समाजाच्या मध्ये ते पडले नाहीत. 1737 मध्ये ब्रिटिश आले. त्यांनी मुंबईचे दुसरे ब्रिटिश गव्हर्नर जेरॉल्ड ॲग्नियर यांच्या आदेशावरून धारावीत रिवा किल्ला बांधला, ज्याला काळा किल्ला असंही म्हटलं जातं. 30 नोव्हेंबर 1737 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकला, पण पुन्हा पोर्तुगीजांनीच त्यावर ताबा मिळवला. त्यानंतर अखेर 6 मार्च 1739 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी जिंकला, पण 1818 मध्ये तो इंग्रजांकडेच गेला. आपण बघू की 18व्या शतकातील धारावी कशी होती ते. बऱ्याच वर्षांपासून 18व्या शतकाच्या जवळपास आज ज्या ठिकाणी तुम्हाला धारावी झोपडपट्टी दिसते त्या ठिकाणी एक बेट होतं, जिथे कोळी लोक मासेमारी करायचे. बघता बघता वेळ निघून गेला आणि या बेटावरचं पाणी कोरडं होऊ लागलं. एक वेळ अशी आली की त्या बेटावरचं पाणी पूर्णपणे सुकलं आणि ती जमीन दलदल बनली. त्यामुळं कोळी बांधवांचा मासेमारीचं काम थांबलं. पण त्या पाणथळ जमिनीवर लोक घरं बांधून राहायला लागले. आधी आलेल्या लोकांनी मोठी घरं बांधली, पण जसजशी लोक वाढत गेली तसतसा घरांचा आकार लहान होत गेला आणि काही वेळातच धारावीची लोकसंख्या एवढी वाढली की ती आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी कधी बनली हे कळलंच नाही. 1850च्या दशकात ब्रिटिश राजवट आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात मुंबईची वाढ व्हायला सुरुवात झाली. तेव्हा अनेक बिझनेसची इथून सुरुवात झाली. 18व्या शतकातलं दलदलीचं बेट धारावी 19व्या शतकातलं गाव झालं. कोळी लोकांची जास्तीत जास्त वस्ती, त्यामुळे लोक याला कोळीवाड्यातलं गाव बोलायचे. 1884 मध्ये मुंबईनी ग्रामीण भागातून शहरी भागात विकासाची सुरुवात केली. 18व्या शतकाच्या शेवटी गुजरातमधले कुंभार इथं आले. त्यांची वसाहत कुंभारवाडा वसवली. मग तमिळनाडूमधले मुस्लिम लेदरचा व्यवसाय करायला आले. उत्तर प्रदेशातल्या कारागिरी करणाऱ्यांनी इथे येऊन कपड्यांचा बिझनेस सुरू केला आणि तमिळ लोकांनी इथं आल्यावर मिठाई बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यातलाच एक होता टॅनरी. टॅनरी म्हणजे अशी जागा जिथं लेदर बनवण्यासाठी प्राण्यांच्या कातडीवर प्रक्रिया केली जाते. जशी वर्ष उलटत गेली तशी मुंबईत नोकरी शोधायला येणारे लोक इथंच राहू लागले. असं करून इथं रोजगाराच्या भरपूर संधी आल्या. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून इथं प्रदेश, जात, धर्म याचा विचार न करता देशाच्या सर्व भागातले लोक आकर्षित झाले. इथं येणारे मजूर वाढायला लागले. असा झाला स्वातंत्र्यानंतरचा धारावीचा विकास. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. तोपर्यंत धारावी मुंबई आणि भारतामधली सर्वात मोठी झोपडपट्टी बनली होती. मुंबईचा विकास होत असताना धारावीमधल्या झोपडपट्ट्या ऑपरेटर्ससाठी कचरा डम्पिंग ग्राउंड झाल्या होत्या. 1950 पासूनच धारावी पुनर्विकास योजना बाहेर यायला लागल्या, पण आर्थिक आणि राजकीय पाठिंबा नसल्यामुळे त्या अयशस्वी झाल्या. 1960 मध्ये धारावीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या विकासासाठी सहकारी गृहनिर्माण योजनेची स्थापना करण्यात आली. यात 300 पेक्षा जास्त फ्लॅट्स आणि 100 दुकानांची ॲडव्हर्टाईज केली गेली. 1976 मध्ये झोपड्यांची जनगणना केली आणि झोपडपट्टीतील कुटुंबांना फोटो पास दिले गेले. झोपडपट्टी सुधारण्यासाठी केलेल्या उपायांचा एक भाग म्हणून तिथल्या लोकांना नळ, टॉयलेट, गटार आणि पाण्याच्या टाक्या तसेच इलेक्ट्रिसिटी कनेक्शन दिलं गेलं. सायन माहीम लिंक रोड, रस्ते हे सर्व याच काळात बांधलं गेलं. 20व्या शतकाच्या शेवटी धारावीनं 175 एकर जमिनीवर विस्तार केला. तिथं राहणाऱ्यांची लोकसंख्या वाढतच होती. धारावी झोपडपट्टीतील रहिवाशांना रोजगार देण्यासाठी अनेक गृह उद्योग आहेत. धारावीमध्ये लेदर, कपडे, भांडी बनवायचे बरेच व्यवसाय आहेत. साधारण इथला वार्षिक टर्नओव्हर $1 बिलियन पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.
धारावीने आतापर्यंत अनेक महामारी आणि बाकी आपत्तींचा सामना केला. 1896 मध्ये जेव्हा प्लेग पसरला तेव्हा मुंबईच्या अर्ध्याहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. इथे स्वच्छता नसणं ही समस्या कायमचीच होती. धारावीतल्या हजारो लोकांचं रखडलेलं स्वप्न म्हणजे सध्याचं धारावी पुनर्विकास प्रकरण चर्चेत आहे. गेली 19 वर्ष रखडलेलं धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना मिळाला. त्याचं उद्दिष्ट म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीचं आधुनिक शहर हबमध्ये रूपांतर करणं आणि त्यात राहणाऱ्या 10 ते 12 लाख लोकांचं पुनर्वसन करणं. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर भारतातला सर्वात मोठा प्रोजेक्ट असणार आहे. यासाठी 23,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. धारावी ही झोपडपट्टी जरी असली तरी ते पर्यटकांसाठी विशेष आहे. बाहेरच्या देशातले लोक मुंबई फिरायला आले की धारावी झोपडपट्टी त्यांच्या लिस्टमध्ये टॉपवर असते. एवढंच नाही तर इथं फिरायला येणारे टूर गाईड पण मिळतात. धारावी इतिहास आणि धारावी पुनर्विकास योजनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी पाहत रहा बोलभिडू.